महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे. सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे. मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, हे कुठला विचार आहे. त्यामुळे मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही. मला असं वाटतं की माननीय राजसाहेबालाही माझी विनंती आहे, राजसाहेबांनाही माझी विनंती आहे की या विषयाला समजून घेतलं पाहिजे. कारण राजसाहेब समजदार आहेत, ते समजूतीची भूमिका घेतात. खरं तर एखादा विषय जो एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल की हिंदी ही त्या ठिकाणी, पण मी वारंवार सांगतो आहे, का सांगतो आहे की राजसाहेबांनी थोडं यावर या विषयाचं जरा समजून घेतलं पाहिजे की केंद्राचा जो नॅशनल पॉलिसी आणण्याचा त्या ठिकाणी उद्देश काय होता, आमचं उद्दिष्ट काय आहे. आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी राजसाहेबांना स्वतः भेटील वाटल्यास आणि त्यांनाही विनंती करेल की आम्ही सर्व मराठी भाषेला पुढं घेऊन जाऊ. पण या ठिकाणी नॅशनल पॉलिसीसुद्धा आपल्याला लागू करावी लागेल, ती सुद्धा पुढं न्यावी लागेल.